नमस्कार, मोऱ्यास रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत। आज आपण बघणार आहोत पोटॅटो चिली कसे करायचे। पोटॅटो चिली करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत बटाटे। मी इथे बटाटे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आता आपल्याला याचे साल काढून घ्यायचे आहे। आता आपल्या सगळ्या बटाट्याचे साल काढून झालेले आहेत। आता आपल्याला हे बटाटे कापून घ्यायचे आहेत। असे उभे उभे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत। उभे काप करून झाल्यानंतर आता आपल्याला याचे पातळ अशा फोडी करून घ्यायच्या आहेत। हे बघा, आता आपण सगळ्या बटाट्याच्या अशा पातळ फोडी करून घेऊया। त्यानंतर आता आपल्याला हे बटाटे पाण्यात टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला हे बटाटे चांगले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। हे बघा, मी आता सगळे बटाटे कापून याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि आता ते आपल्याला चांगले पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। आता बटाटे स्वच्छ धुवून झालेले आहेत। आता आपण ते एका रुमालावरती काढून घेऊया आणि ते चांगले पुसून घेऊया। मी ते सुती कापड घेतलेले आहे आणि आता आपल्याला बटाटे चांगले पुसून कोरडे करायचे आहेत। बटाटे कोरडे करून झाल्यानंतर आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया। त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहे चवीपुरते मीठ, लाल मिरची पावडर, काळी मिरी पावडर आणि कॉर्नफ्लॉवर। 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून आता हे चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। हे बघा, आता आपले हे मिक्स करून झालेले आहे। आता हे बटाटे आपल्याला तेलामध्ये तळायचे आहे। त्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे बटाटे याच्यामध्ये टाकून चांगले क्रिस्पी होईपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत। हे बघा, मस्त असे आपला क्रिस्पी बटाटा तळून झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊया। त्यानंतर आपल्याला कढईमध्ये थोडेसे तेल घेऊन त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तो परतायचा आहे। कांदा थोडा परतला की आता त्याच्यामध्ये शिमला मिर्च टाकून तीही आपल्याला थोडीशी परतून घ्यायची आहे। शिमला मिर्च परतून झाली की आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण आणि आले टाकून तेही चांगले परतायचे आहे। आलं लसूण परतून झाले की आता त्याच्यामध्ये थोडेसे टोमॅटो टाकून तेही चांगले परतायचे आहे। टोमॅटो परतून झाले की आता याच्यामध्ये 1 चमचा टोमॅटो सॉस टाकायचा आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा रेड चिली सॉस, अर्धा चमचा सोया सॉस, अर्धा चमचा व्हिनेगर आणि आता हे चांगले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। 2 मिनिटं चांगले आपल्याला हे परतायचे आहे। सॉस चांगले परतून झाले की आता याच्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत आणि तेही छान आता याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। हे चांगले परतून झाले की आता याच्यामध्ये आपण जो तळून घेतलेला क्रिस्पी बटाटा आहे तो आता याच्यामध्ये टाकायचा आहे आणि तोही छान असा त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। हे बघा, आपले मस्त असा बटाटा याच्यामध्ये मिक्स झालेला आहे। छान असे आपल्या आता पोटॅटो चिली तयार झालेले आहेत। हे खायला खूप छान आणि टेस्टी लागतात। लहान मुलांना तर खूप आवडतात। नक्की असे एकदा घरी पोटॅटो चिली करून बघा, खूप आवडतील सगळ्यांना। आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया।
हे बघा, मस्त अशा आपल्या पोटॅटो चिली तयार झालेल्या आहेत आणि ही रेसिपी एकदम पटकन होते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.